नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 1000 पेक्षा जास्त तलाठ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। नियुक्तीबाबत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीबाबत न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे। 23 जिल्ह्यांमध्ये 1000हून अधिक तलाठ्यांची नियुक्ती। आचारसंहितेनंतर उर्वरित 13 जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती। 1044 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। राज्यातील 23 जिल्ह्यांमधील 2479 निवड झालेल्या उमेदवारांपैकी 1449 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती। त्यातील 1044 उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे। त्यात सर्वाधिक 141 तलाठी रायगड जिल्ह्यामधील आहे। त्यातील 113 उमेदवार सोलापूर जिल्ह्यामधील आहे। अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यामधील 1703 उमेदवारांची नियुक्ती रखडलेली आहे। उर्वरित विद्यार्थ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती देण्यात येईल। कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे? बघा, मुंबई शहर 13, मुंबई उपनगर 32, रायगडमध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। रायगडमध्ये 141, रत्नागिरी 53, सिंधुदुर्ग 24, सोलापूर 113, सातारा 38, सांगली 44, कोल्हापूर 21, नागपूर 53, वर्धा 63, भंडारा 23, गोंदिया 17, अकोला 31, बुलढाणा 36, वाशिम 21, संभाजीनगर 59, बीड 55, परभणी 81, धाराशिव 64, जालना 16, लातूर 17, हिंगोली 29 अशा एकूण 144 विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। राहिलेल्या विद्यार्थ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती देण्यात येईल।